नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपला माहितीच आहे आज विठ्ठल नाना भुंगा आणि सोन्याच्या गाडीवरती बसले होते। मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि पिस्टन 2211 या दावणीतील सोन्या 2211 दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉप नंदी सेमी क्रमांक 10 मध्ये पाळण्यासाठी सज्ज झाले होते आणि या गाडीवरती आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना मित्रांनो बसणार होते। आणि मित्रांनो, जेव्हा हा सेमी क्रमांक 10 निघाला तेव्हा मित्रांनो जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्या गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली, परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो एन डी शेठ पाटील बुरदुळे यांच्या रायफल 10 ने काटाकीर लढत दिली सोन्या आणि भुंगाने सुद्धा, परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो रायफल 10 ने। आणि मित्रांनो, अशाच लढती बघायला सुद्धा बैलगाडा प्रेमींना पुसेगाव हिंदकेसरीला मजा येते। मित्रांनो, यावेळी आपण जर बघायला गेलो तर विठ्ठल नानांकडून गुलाल चुकला, परंतु पुढच्या मैदानात नक्कीच गुलाल घेतील आणि पुढच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात नाना अजून जोरात असा कमबॅक करतील। तसेच मित्रांनो, भुंगासुद्धा जबरदस्त पळाला, सोन्यासुद्धा जबरदस्त पळाला, त्यांनासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि रायफलला सुद्धा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।